यश येता क्षणी श्रीकांत पाहुण्यांशी त्याची ओळख करून देतो. साहिलचे बाबा निशाच्या बाबांविषयी जेव्हा चौकशी करतात तेव्हा श्रीकांत त्यांना सांगतो, त्यांना जाऊन बरीच वर्षे झाले आहेत, परंतु निशा आम्हाला आमच्या मुलीसारखीच आहे. त्यामुळे देण्याघेण्याचं जे काही असेल ते तुम्ही बोला. रूममध्ये साहिल मुद्दाम निशाचा चष्मा उतरवून तिला नुसतं घाबरवून सोडतो. तिला विचारतो की माझ्याकडे बघ, दिसतोय ना मी तुला. तेव्हा निशा घाबरत सांगते की थोडं थोडं ब्लर दिसतंय. तिला समजून घेण्याऐवजी मुद्दाम तो तिचा मजाक बनवतो. कावेरी डोकावून ते सगळं पाहत असते, ऐकत असते. मुद्दाम साहिल निशाला मॅन्युप्युलेट करतो. तिच्यात असलेला कमीपणा तिला दाखवून द्यायला लागतो. तू ना हाय हिल्सची सवय करून घे. उंची तुझी थोडी वाढवावी लागेल. डेंटल स्ट्रक्चरवरती सुद्धा थोडं काम करून घे बरं का. तुझे दात थोडे अलाइन करावे लागतील. आणि प्लीज प्लीज जिम सुरू कर तू. विचित असताना सुद्धा 40ल्या काकूबाईंसारखी कशी दिसतेस तू. अगं तुला फिजिकल फिटनेस असायला हवा आहे. अगं मला 20 मुलींचे प्रपोजल आले आहेत आणि त्यातलीच एक मी सिलेक्ट करणार आहे. तुला खरं सांगू का, आजकालच्या मुलांना ना या काकूबाई टाईप मुली अजिबात आवडत नाहीत, तर हॉट आणि मॉडर्न मुली आवडतात. आत्तापर्यंत शांत असलेली कावेरी चवताळून उठते आणि साहिलला जाब विचारते की काय कमी आमच्या निशामध्ये. कावेरी येता क्षणी निशाचा धीर सुटतो आणि तिला खट्ट मिठी मारत ती रडायला लागते. कावेरी कसंबसं तरी तिला समजावण्याचा प्रयत्न करते. तोचपर्यंत बाहेर आता सगळ्या गोष्टी श्रीकांतने ठरवलेल्या असतात. एकदा का त्या दोघांचं लग्न झालं तर त्यांना सेटल करायची जिम्मेदारीसुद्धा स्वतः श्रीकांतने उचललेली असते. साहिलच्या आईबाबांना तर तेच हवं असतं ना. तसंही लालचीपोटी ते आलेले असतात श्रीमंत घरानं पाहून. परंतु कावेरी त्या साहिलच्या चांगल्या नाग्या ठेचते. सांगा ना काय कमी आमच्या निशामध्ये. ती एवढी शिकलेली आहे, घरकाम चांगलं येते तिला, गातेसुद्धा छान, आणि मुळात म्हणजे ना ती माणूस म्हणून चांगली आहे. या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही फक्त माणसाच्या दिसण्यावरून तो माणूस कसा आहे ते ठरवता का. तेव्हा साहिल उत्तर देतो की हो, बायको दिसायला सुंदरच असली पाहिजे, तेच तर तिचं काम आहे ना. साहिलचे मुलींबाबतचे विचार नक्की कसे आहेत हे आत्ता कुठं कावेरीला उमगतं. कावेरी रागाने पेटून उठते आणि ती साहिलला जाब विचारते की हे असले विचार आहेत तुमचे. उच्च शिक्षित असून सुद्धा विचार मात्र गलिच्छ आणि संकुचित. माणूस म्हणून ना शून्य आहात तुम्ही. कावेरीने अगदी बरोबरच केलेलं असतं. साहिलला त्याची लायकी दाखवून दिलेली असते. निशा तिला रोखण्याचा प्रयत्न करते, परंतु मलाही नाही वाटत की कावेरीचं काहीतरी चुकतंय. तुम्ही आमच्या निशाला ग्रूमिंगचे धडे देतायत. स्वतःकडे बघितलं का जरा. नाही म्हणजे आमच्या निशानेच जर स्वतः ठरवलं की मुलगा फक्त देखणा नाही तर तितकाच सुसंस्कृतसुद्धा असायला हवा, काय कराल मग. एवढा मेक ओव्हर होईल ना तुमचा की फक्त आरशालाच दोष देत बसाल. अहो तुमचेच काय हो, तुमच्या आईवडिलांचे विचारसुद्धा ऐकलेत मी. कुरूप आहात तुम्ही सगळेच जण, दिसण्याने सुद्धा आणि तुमच्या विचारांनी सुद्धा. तेव्हा साहिल कावेरीवरती आवाज चढवतो की तुम्ही माझ्याबद्दल आणि माझ्या आईवडिलांबद्दल असं बोलू शकत नाहीत. तेव्हा कावेरीसुद्धा त्याला सणसणीत उत्तर देते की निशाला ज्या भाषेत बोललात ना तुम्ही, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं सौम्य भाषेत बोललेत मी तुमच्याशी. लाज वाटली पाहिजे तुमच्यासारख्या माणसांना. कावेरीने साहिलची चांगलीच शाळाही घेतलेली असते आणि त्याचा माजही उतरवलेला असतो. तो चवताळलेला साहिल आता रागात बाहेर निघून जातो. साहिलची आई मात्र बाहेर मस्त बढाया मारत असते की आमच्या साहिलला अमेरिकेत तो काम करतोय, परंतु आता फ्रान्सवरून सुद्धा कामासाठीचे कॉल्स येत आहेत आणि धर्माधिकारी कुटुंब त्यांच्या बोलणाऱ्या नुसतं फसत चाललेलं असतं. इतक्यातच साहिल येतो आणि साहिल मोठ्या टेचात सांगतो की कसं कावेरीने बेधडकपणे त्याचा अपमान केला. फक्त त्याचाच नाही या तर त्याच्या घरच्यांचा सुद्धा. त्याच्या आईला बाबांना तो म्हणतो की चला इथून, यांच्या घरच्या माणसांना बोलायची साधी अक्कलही नाही आहे. तेव्हा सुलक्षणा विचारते की अहो काय झालंय नक्की ते तरी सांगा, कोण बोललंय तुम्हाला. इतक्यात कावेरी निशाला घेऊन बाहेर येते. तेव्हा साहिल तिच्याकडे हात दाखवत म्हणतो की हीच तुमची सून कावेरी. आता ही मला माझ्या दिसण्यावरून बोलणार का.
साहिल सगळ्या गोष्टी आता चढवून सांगत असतो आणि कसलीही शहानिशा न करता अख्खं धर्माधिकारी कुटुंब कावेरीवरतीच खूप चिडतात. आता वाद वाढतच चाललेले असतात. त्यामुळे यश आता तिथे सगळ्यांना शांत बसवतो आणि जाऊन निशाला विचारतो की 1 मिनिट निशा, नक्की काय घडलं होतं ते सांग बरं. निशा साहिलकडे कटाक्ष टाकते आणि त्यानंतर थोडंसं चाचपडतच सांगते यशला की ते मला म्हणत होते मी थोडंसं फिट राहायला हवं आहे, जिम वगैरे करायला हवे, फेशियल वगैरे करायला हवं आहे. म्हणजे सांगायचं झालं काय तर मी सुंदर दिसायला हवं आहे, मुलगी आहे ना मी त्यामुळे. तेव्हा साहिल आवाज चढवून विचारतो की मग काय चुकीचं बोललो मी? जे आहे तेच बोललो ना, आणि जे बोललो ते तिच्या भल्याचंच बोललो ना. आत्ता मात्र कावेरी गप्प बसत नाही या. त्या साहिलची परत एकदा चांगलीच शाळा घेते. तिच्या भल्याचंच बोलायचं होतं तर थोडं तिला समजून घ्यायचं होतं ना. तिच्या रूपाबद्दल, तिच्या दिसण्याबद्दल रूममध्ये नक्की काय अक्कल पाजळत होतात. तेव्हा साहिल धर्माधिकारी कुटुंबाला कावेरीच्या विरोधात भडकावतो की बघा बघा तुमचे संस्कार, साधं बोलायची अक्कलसुद्धा नाही आहे इथे कोणाला, पाहुण्यांचा तर आदरसुद्धा ठेवला जात नाही इथे. तेव्हा कावेरी परत विचारते की तुमचा आदर? तुम्हाला मुलगी म्हणजे काय शोपीस वाटते का? आणि एवढाच जर सुंदरतेचा आदर असेल ना तर घरात बायको नाही तर शोपीस ठेवा. हे बात कावेरीने ना चांगलीच अक्कल ठिकाण्यावरती आणलेले असते. आमच्या निशाला आरसा दाखवण्याआधी ना तुम्ही तिचं मन जर जाणून घेतलं असतं ना तर कळालं असतं तुम्हाला की मनापासून ती किती सुंदर आहे ते. अहो फक्त शरीराने सुंदर असून चालत नाही बरं का. घर, नाती, संसार सांभाळण्यासाठी ना स्वभावसुद्धा तितकाच सुंदर असावा लागतो. उलट तिथे आता काकू कावेरीवरतीच खेक असते की हिला आता कोणी बोलताना थांबवणार आहे की नाही, हिला कोणी अधिकार दिला पाहुण्याशी असं वागण्याचा आणि बोलण्याचा. कावेरी धक्क्याने मागे वळून पाहते. ती कुठे चुकीचं बोलत होती ज्या साहिलने तिच्याच मुलीचा निशाचा एवढा पाणउतारा केला, तिच्याबद्दल नको नको ते बोलला, त्याचीच अक्कल ठिकाणावर आणत होती ना ती. काकू कावेरीवरतीच ओरडते, एवढं छान स्थळ माझ्या मुलीसाठी सांगून आलं होतं आणि ही मुलगी या सगळ्याची वाट लावते. तेव्हा कावेरीसुद्धा गप्प बसत नाही. काकूलाच खडसावते की काकू उलट माझ्या जागी तुम्ही बोलायला हवं होतं. तुमच्याच मुलीबद्दल कोण कुठला आलेला मुलगा आपल्याच घरी येऊन आपल्याच मुलीचा एवढा अपमान करतो आणि कोणीही काहीच बोलत नाही. कसे काय सहन करू शकता तुम्ही? आता तर सुलक्षणासुद्धा कावेरीवरती बरसते. आम्ही बोलायला हवं होतं म्हणजे? तुला कुठे, कधी, कसं, काय बोलायचं याची जाण आहे का? उचलली जीभ ने लावली टाळ्याला. तेव्हा कावेरीसुद्धा यांचं कोणाचं ऐकून घेत नाही. तिने त्या साहिलला करारा जबाब तर दिलेलाच असतो, त्याचबरोबर या घरच्यांची सुद्धा चांगलीच खरडपट्टी काढते. ज्यावेळेस तो निशाचा अपमान करत होता त्यावेळेस तुम्ही काय अकलेचे तारे तोडत होतात का? अशा मुलासोबत तुम्ही आपल्या निशाचं लग्न लावून देणार होतात का? याने जो सल्ला दिलाय ना निशाला, त्याने आपली निशा कधी सुंदर दिसलीच नसते. आणि मला सांगा की सुंदर सुंदर म्हणजे नक्की काय? अहो आहे ना आपली निशा सुंदर, फक्त बघणाऱ्याची नजर तशी असायला हवी आणि ती नजर याची नाही आहे. आता सुलक्षणा परत तिच्यावरतीच ओरडते, तिला दटावते की कावेरी, आधीच धर्माधिकारी कुटुंब कावेरीच्या विरोधात होतच, आता साहिलचे आईबाबा आगीत तेल ओतून त्याचा भडका उडवून जातात. आम्हाला वाटलं होतं की धर्माधिकारी कुटुंब अजूनही सुसंस्कृत आहे. सुलक्षणाला ती सांगते, सांभाळा तुमच्या सुनेला, नाहीतर तुमच्या घराण्याचा सत्यानाश हा अटळ आहे. तेव्हा सुलक्षणाच्या काळजाला धडकी भरते. साहिलचे आईबाबा त्याला घेऊन आता रागात तेथून निघून जातात आणि या सगळ्याशी कावेरीच आहे हे गृहीत धरून सुलक्षणा आपला सगळा राग तिच्यावरतीच काढते. कावेरीला ती साधं तोंडातून शब्दही काढू देत नाहीत. अगं एखाद्याला वाटलं की स्वतःची बायको सुंदर असावी आणि त्याने जर तसं सांगितलं तर त्यात वावगं काय आहे? सुलक्षणा परत एकदा आपले जुनाट विचार घेऊन बसलेली असते आणि कावेरीवरतीच ओरडायला लागते. रूप हे देवाघरची देण असतं, समजून घेऊ शकते मी. निशाचा स्वभाव कळायला थोडा उशीर लागला असता. निशाला काय आयुष्यभर इथे या घरातच ठेवायचं आहे का? आणि आमची मुलीची बाजू आहे, आमची पडती बाजू आहे, हे तुला समजायला नको आहे? कावेरी सगळ्याची कान उघडणे आणि त्यांच्या डोळ्यांवरती जी काही आंधळी पट्टी बांधलेली असते ना ती काढण्याचा पूर्ण प्रयत्न करते. अरे कसली बाजू?
जगातली समंजस मुलं काही संपले आहेत का? अरे मिळेल ना आपल्या निशालाही तिला समजून घेणारा मुलगा. आपण जर सतत पडती बाजू असंच जर करत राहिलो तर आपण आपल्या निशाचा आत्मविश्वास गमावून टाकू. आता पुढे अजून काही कावेरी बोलणार तर यमुनाचा आवाज वाढतो. यमुना आता तिच्यावरती आधीचीच खार खाऊन असतेच. कावेरीला बोलायला चान्स मिळालाय तर सोडणार आहे थोडीच. कावेरीवरती ओरडते की माशी बोलतेस तू, कळतंय का तुला? आणि प्रत्येक वेळेस कोणत्या हक्काने आमच्या घरातल्या गोष्टीत लुडबुड करत असतेस का? तेव्हा कावेरीसुद्धा तिला सडेतोड उत्तर देते की या घरची सून म्हणून आले मी आणि मी निशाच्या बाजूने बोलणारच. कावेरी सगळ्यांना ठणकावून सांगते. कावेरी त्याच्यावरती इतकी भडकलेली असते, मी फक्त ना त्या मुलाशी बोलली आहे आणि जर त्याने काही अति केलं असतं ना तर दात पाडून त्याच्याच हातात दिले असते मी. तेव्हा सगळेच जण धक्क्याने पाहतात. यशला तर कावेरीचं खूप नवल वाटत असतं आणि विद्याला कावेरीचं तितकंच कौतुकही वाटतं. पुढे कावेरी आता बोलायला जाते की कोणी येतं, कोणताही मुलगा येतो आपल्याच घरात येऊन आपल्याच मुलीचा एवढा पान उतारा करतो. इतक्यातच सुलक्षणा तिला विचारते की मग आता तू हे आम्हाला शिकवणार आहेस का? तेव्हा कावेरीचा आवाज बंद होतो. त्यानंतर ती सांगते की मला कोणाला काहीही शिकवायचं नाही आहे, परंतु जे काही चुकीचं घडतं ना ते मला गप्प बसून सहन नाही करता येत. सुलक्षणा कावेरीला विचारते की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की घरचेच आत्मविश्वास जागवतात सुद्धा आणि घरचेच आत्मविश्वास मोडतात सुद्धा. सुलक्षणा कावेरीला आव्हान देते की आता निशाचा आत्मविश्वास जागा करण्याची जिम्मेदारी तुझी असेल. कावेरीला ती 1 महिन्याची मुदत देते. हे घर, आमचे संस्कार, आमची प्रतिष्ठा यावरती बोट ठेवले ना तू. आता मी सुद्धा बघते की आमच्याच घरात राहून तू नक्की एक काय चमत्कार घडवून आणतेस. आणि ही फक्त तुझी परीक्षा नाही आहे तर अग्निपरीक्षा आहे. आता मलाही बघायचं आहे की या अग्नीत तुझं नक्की सोनं होतं की राख. सर्वच जण सुलक्षणाच्या या निर्णयाने प्रचंड घाबरून गेलेले असतात. काही वेळानंतर कावेरी सुलक्षणाने जे काही आव्हान दिले त्याचाच विचार करत असताना नेमकी निशा तिच्या रूममध्ये येते आणि निशा येताक्षणी रडत कावेरीची माफी मागते. कावेरीला क्षणापुरतं कळतच नाही की माफी का मागते ती. तेव्हा निशा कावेरीला म्हणते की वहिनी सॉरी यासाठी की बाहेर सगळेच जण तुला किती काही बोलत होते आणि मी निमूटपणे ते सगळं ऐकून घेतलं. तुझ्या बाजूने नाही बोलले मी. तेव्हा कावेरी तिची मनस्थिती समजून घेते. तिची समजूत काढते की वेडाबाई, अगं उलट तो मुलगा ज्या वेळेस तुझा पान उतारा करत होता ना तेव्हा आम्ही सगळ्यांनी तुझ्या वतीने त्याला बोलायला हवं होतं. खरं तर आमचीच चूक आहे ना. इतक्यातच यश येतो. यश पाहतो तर निशा कावेरीला बिलगलेली असते आणि तिच्या मिठीत जाताच इतकी रडायला लागते. कावेरी निशाचे अश्रू पुसते. तिची समजूत घालत तिला आता चेअरवरती आणून बसवते आणि तिची विचारपूस करते की निशा, अगं तो मुलगा तुझ्याबद्दल इतकं बोलत होता, वाटेल ते ऐकवत होता तुला. निदान तू आमच्यापेक्षा तुझ्या आईला तरी सांगायला हवं होतंस ना. यश गुपचूप त्यांचं बोलणं ऐकत असतो. तेव्हा निशा कावेरीकडे मन मोकळं करते. वहिनी, मी माझ्या आईला काय नाही कसं सांगणार होते आणि इनफॅक्ट माझ्या बोलण्यावरती कोणी कधी विश्वास ठेवलाच नसता. अगं आज जर तू मध्ये पडली नसतीस ना तर ही गोष्ट कधी माझ्याही लक्षात आली नसती की माझा अपमान होतोय. निशा आजपर्यंत स्वतःच्या मनात जे काही दुःख तिने लपवून ठेवलं होतं ते सगळं कावेरीसमोर व्यक्त करते की आज तो बाहेरचा मुलगा बोलला म्हणून आपण त्याच्यावरती रागावलो, परंतु लहानपणापासून माझी आई माझ्याबद्दल हेच सगळं बोलत आले आहे आणि त्यामुळे मलाच सतत असं वाटायचं की माझ्यातच काहीतरी उणेवा आहेत, माझ्यातच काहीतरी फॉल्ट आहे. कावेरी निशाचा आत्मविश्वास जागवण्याचा आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करते. निशा, तू मला एक प्रॉमिस करशील? स्वतःला दुसऱ्याच्या नजरेतून बघणं बंद कर जरा. स्वतःबद्दल असा निगेटिव्ह विचार अजिबात करूच नकोस. अगं तुझ्यात कोणतेही दोष नाही आहेत. तू अत्यंत हुशार, गोड आणि लाघवी मुलगी आहेस. तू ना आता स्वतःवरती प्रेम करायला शिक. बाहेरून बदल घडवण्याऐवजी तुला स्वतःच्या आतून बदल घडवावा लागेल. तुला इथून पुढे कॉन्फिडंट राहावं लागेल. तुला एक सांगू का निशा, अगं असं जिमला जाऊन मेकअप करून सुंदर होता येत नसतं.
चार चौघात आपल्या गोड स्वभावाने, आपल्या आत्मविश्वासाने लक्ष वेधून घेणं, तीच खरी सुंदरता आहे. डोळ्यात बुद्धिमत्तेचं तेज झळकतं, स्वभावात नम्रपणा असतो. म्हणून तुला सांगते की तू स्वतःचा आदर करायला शिक आधी. कावेरीने खूप सुंदर, सोप्या शब्दात निशाचा आत्मविश्वास परत एकदा जागवलेला असतो. इतक्यात काकू निशाला हाक मारते, त्यामुळे निशा तेथून निघून जाते. ज्यावेळेस कावेरी तिच्या पाठोपाठ दारापर्यंत जाते तर समोरून नेमका यश येतो. कावेरी थबकते आणि विचारते की तुम्ही इथे? तेव्हा यश कान पकडून कावेरीची माफी मागतो. कावेरी विचारते की सॉरी कशासाठी? तेव्हा यश तिला सांगतो की आज परत एकदा मी तुमच्याबद्दल चुकीचा विचार केला होता आणि थँक्यू, आज तुम्ही निशाची बाजू घेतलीत, तिला समजवून सांगितलं आणि समजूनही घेतलं. हळूहळू का असेना कावेरीचा मूळ स्वभाव यशला आता उमगायला लागलेला असतो आणि त्यांची हळूहळू मैत्रीही होत चाललेली असते. तर आजचा भाग इथेच संपतोय. बघूयात पुढे नक्की काय घडतंय. सुलक्षणाने कावेरीला मोदक बनवायला सांगितलेले असतात आणि कावेरीला तर स्वयंपाक बनवताच येत नसतो. तेव्हा कावेरी चिडचिड करते की मोठ्या टेचात सांगत होते हापूसला, वेळ आल्यावर करून दाखवेन, परंतु आज मानी सांगितलेले मोदक कसे बनवणार आहे मी? कावेरी अडचणीत असतानाच यश तिच्या मदतीला धावून येतो. यश सनीला घेऊन येतो आणि सनीला मोदक बनवायला शिकवण्याचा बहाणा करत तो कावेरीची मदत करत असतो. परंतु त्या दोघांमध्ये लुटूपुटूचे वाद चालू होतात आणि ज्या वेळेस यशच्या हातून हिसकावून घेतलेला नारळ कावेरीकडून पडतो तो डायरेक्ट सुलक्षणाच्या पायातच. कावेरी तो नारळ उचलायला जाणार, समोर सुलक्षणाला पाहता जबरदस्त घाबरलेली असते. तिकडे यशची सुद्धा पळताभुई थोडे होते. परंतु आता बघूयात यश कावेरीला मोदक बनवायला कसे शिकवतोय आणि यशच्या मदतीने कावेरी घरच्यांचं मन नक्की कशी